आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी HPV लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर महापालिका क्षेत्रातील 2756 मुलींना देण्यात येते निःशुल्क लस. जालन्याच्या तीर्थपुरी बस स्थानकाजवळ स्फोट होऊन विजेच्या डिपीने घेतला पेट. घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही. बीड जिल्ह्यातील केजमध्ये टॉवरची तार चोरताना दोघांचा मृत्यू. अपघाताचा बनाव करून साथीदारांनी मृतदेह नेले परभणीला. गोंदिया जिल्ह्याच्या कवराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत 10वीच्या विज्ञान विषयाच्या पेपरात 3 बोगस विद्यार्थी बसून पेपर सोडवल्याप्रकरणी मुख्याध्यापक आणि केंद्र संचालक निलंबित. गोंदिया जिल्ह्यात इटियाडोह धरणाच्या कालव्यात कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेलेली तरुणी गेली वाहून. कालव्याचा पाणीपुरवठा बंद करून शोधकार्य सुरू. रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमामधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. भुवनेश्वर येथे महिलांसाठी परिसंवाद संपन्न. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे 1600 बस थांब्यांचं काम निविदा प्रक्रियेच्या स्तरावर सुरू. शहरातील मोर भवन, पटवर्धन ग्राउंड आणि खापरी डेपोचं नजीकच्या भविष्यात होणार नियोजन. आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्त्यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात घेतला आढावा. PM सूर्यघर योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्याची मुश्रीफ यांची ग्वाही. पुढील बातम्यांकडे. आजपासून 2500 वर्षांपूर्वी अखिल जगत